IUI सगळ्यांमध्ये फलित होते का? तर नाही. काय लोकांची काउंट एकदम कमी असते. फॉर एक्झाम्पल लेस दॅन 5 मिलियन. गोळी घेऊन पण कळत नाही की का आहे. तर अशा पेशंट्समध्ये नुसतं सीमेन ॲनालिसिस करून उपयोग होत नाही. तर आपल्याला काही विशेष इन्व्हेस्टिगेशन आहे ते करायला लागतात. पहिली इन्व्हेस्टिगेशन आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी केल्यावर आपल्याला हे कळतं की त्यांची टेस्टिसची साईज चांगली आहे का, नॉर्मल आहे का. त्याचबरोबर हे पण कळतं की त्यांना काही प्रोस्टॅटिक इन्फेक्शन आहे का किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये अजून काही इन्फेक्शन आहे का. त्याचबरोबर सोनोग्राफी केली पण स्पर्म काउंट तेच आहे, तर आम्ही हे पण बघतो की जे स्पर्म आहे त्याची क्वालिटी कशी आहे. त्यामुळे काय हॉर्मोनल टेस्ट असतात, जसं की FSH, प्रोलॅक्टिन, LH, आणि हे सगळं करून आपल्याला कळतं की जरी काउंट कमी असेल तर त्याची क्वालिटी चांगली आहे. तर ह्या पेशंट्समध्ये आपल्याला IVF किंवा ICSIनी प्रेग्नन्सी राहू शकते. IVF किंवा ICSI ही अशी आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात स्पर्म घ्यायचे आणि ते अंडाशयावर सोडायचे किंवा त्याच्या आतमध्ये इंजेक्ट करायचे आणि आपल्याला एक एम्ब्रियो मिळू शकतो आणि पेशंट प्रेग्नंट राहू शकतो.